नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज कृषी दर्शन कार्यक्रमात आपण चर्चेसाठी विषय निवडला आहे उत्पादक ते ग्राहक कृषी मालाची विक्री. असा हा विषय आपण चर्चेसाठी निवडला आहे. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये मुख्यत्वे कोरडवाहू शेती केली जाते, जी निसर्गावर अवलंबून असलेली शेती आहे आणि त्यातून शाश्वत कृषी उत्पादन मिळत नाही. शेतकरी अहोरात्र कष्ट करून आपल्या शेतामध्ये असेल त्या परिस्थितीमध्ये, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, म्हणजे आपल्याला कल्पना आहे की कधी गारपीट, कधी अवकाळी पाऊस, कधी ओला दुष्काळ, कधी सोका दुष्काळ, जागतिक तापमान वाढ, मोठे मोठे आव्हानं त्याच्यासमोर असताना सुद्धा आपल्या शेतामध्ये माल उत्पादित करतो. पण त्याची गाडी येऊन थांबते मार्केटिंग पाशी. विपणन कुठे करायचं, विक्री कशी करायची, त्याचं कारणच असं आहे की उत्पादित केलेला माल त्याला भाव मिळत नाही, अशी त्याची नेहमी एक तक्रार असते आणि जो उत्पादन खर्च पण मिळत नाही असं त्याचं म्हणणं असतं. बऱ्याच वेळा बाजार समितींच्या माध्यमातून तो माल विकत असतो, पण तिथे सुद्धा त्याला अनेक वेळा अडचणी येतात. आपण माध्यमांच्या माध्यमातून बघतो, टीव्हीवर बघतो, पेपरमध्ये वाचतो की मध्यस्थांची जी साखळी असते, या साखळीच्या माध्यमामुळे बरेच वेळा शेतकऱ्याच्या हातात काही मिळत नाही आणि जो मध्यस्थ असतो, याची काही गुंतवणूक नसतो, ज्याच्यात जो शेतकऱ्यांसारखे कष्ट पण करत नाही, तो श्रीमंत झालाय, पण शेतकरी म्हणतो की मला काही मिळालं आणि अत्यंत उदासीन मनाने तो बाजार समितीतून बरेच वेळा आपल्या घरी परत येतो आणि त्याला असं वाटतं की आता शेती विकलेली बरी. म्हणजे आपण असं म्हणतो की हा शेतीप्रधान देश आहे, शेतकरी टिकला तर देश टिकेल. पण शेतकरी टिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की जो माल तो उत्पादित करतो, तो विकण्याचा अधिकार, कुठे विकायचा, केव्हा विकायचा, कोणाला विकायचा, कोणत्या भावात विकायचा, हा अधिकार जर त्याला प्राप्त झाला तर मला असं वाटतं शेतकरी सुखी होईल आणि शेतकरी सुखी झाला तर देश सुखी होईल. कारण जोपर्यंत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार नाही तोपर्यंत खरं आपण म्हणतो की मुख्यत्वे आपला जो देश आहे त्यातली जनता ग्रामीण भागात राहते. त्यामुळे एखादा उद्योजक आपण बघा की तो त्याचा माल उत्पादित करतो, त्याचा भाव पण तो ठरवतो, कुठे विकायचा, केव्हा विकायचा, कोणाला विकायचा तो ठरवतो कारखानदार, आणि त्याचा माल नाशवंत नसतो. त्यामुळे त्याला तेवढी रिस्क नाही त्याच्या बिझनेसमध्ये रिस्क असतेच, पण शेतकऱ्यांसारखी एवढी मोठी रिस्क नसते, कारण याचा माल नाशवंत आहे. हा जर वेळेवर विकला नाही गेला तर तो सडून जातो आणि म्हणून वाटेल त्या भावात, मिळेल त्या भावात तो विकतो आणि उदासीन मनाने घरी येतो. या सगळ्या समस्या डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाने, राज्याच्या कृषी पणन मंडळाने असा विचार केला की आपण शेतकऱ्याला सुद्धा स्वातंत्र्य दिलं पाहिजे की तू तुझा माल मार्केटमध्ये विक, तू तुझा भाव ठरव आणि तुझा फायदा करून घे, 4 पैसे तुलाही मिळाला पाहिजे. म्हणजे हाच आजचा चर्चेचा आपला विषय आहे की उत्पादक ते ग्राहक कृषी मालाची विक्री. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत एक नव्हे तर 2 महानुभव तज्ज्ञ आहेत. मी आपली ओळख करून देतो. सर्वप्रथम डॉक्टर भास्कर पाटील सर. पाटील सर हे महाराष्ट्र राज्याचे कृषी पणन मंडळ जे आहे तिथे सहाय्यक व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. अनेक वर्षांचा विपणनाचा, म्हणजे कृषी मालाचं जे विपणन आहे, जी कार्यप्रणाली आहे, त्याचा प्रचंड मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, त्यांच्या पाठीशी आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला कळेलच. त्यानंतर आपल्यासोबत आहेत श्रीयुत नरेंद्र पवार. हे अध्यक्ष आहेत, शेतकरी आहेत, प्रगतशील शेतकरी आहेत, तरुण अध्यक्ष आहेत. स्वामी समर्थ शेतकरी गट हे गट आहे, त्याचे अध्यक्ष आहेत आणि स्वतः सुद्धा शेती करतात आणि प्रगतशील आहेत. त्यांचे विचार आपल्याला कार्यक्रमाच्या माध्यमातून कळतीलच. दोन्ही महानुभाव आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या दोघांचंही मनापासून स्वागत. सर, आपला प्रोग्राम हा लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे. शेतकऱ्यांना प्रश्न विचारायचे आहेत आपल्याला, त्यामुळे पहिले फोन नंबर आपण त्यांना सांगूया. मंडळी, फोन नंबर आमचे नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 24908050 आणि दुसरा नंबर आहे 24988050. जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा एसटीडी कोड अगोदर फिरवायचा आहे. सर, आपल्यापासून सुरू करूया. सर, महाराष्ट्र राज्याचं कृषी पणन मंडळ कसं प्रकारे कार्य करतं आणि शेतकऱ्यांच्या हिताचं काय कार्य करतं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जसं आता बोललो की शेतमाल विक्रीचे पर्याय शेतकऱ्यांसमोर आज काय आहेत, काय सांगता येईल? महाराष्ट्रामध्ये कृषी मालाच्या विक्री व्यवस्थेसाठी जो कायदा कार्यरत आहे, बरोबर, तो म्हणजे महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व नियमन अधिनियम 1963. बरोबर. आणि या कायद्याअंतर्गतच राज्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना झालेली आहे. कृषी मालाच्या विक्री व्यवस्थेसंदर्भात बदल करत असताना प्रामुख्याने 2006 हे वर्ष महत्त्वाचं म्हटलं जाईल. कारण 2006ला कायद्यामध्ये जे बदल केले गेले त्याच्यामध्ये शेतकऱ्याला कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त इतरही पर्याय उपलब्ध करून देण्याचा शासनाने प्रयत्न केला आणि यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांप्रमाणेच खाजगी बाजारांची स्थापना करणे, त्याचबरोबर शेतकऱ्याला आपला माल थेट बांधावरून विकता यावा याकरिता काही कंपन्या जर तयार असतील तर त्यांना
थेट पणनच्या म्हणजे डायरेक्ट मार्केटिंगच्या लायसन्सची एक तरतूद केल्या गेली. कंपनी आणि शेतकरी या दोघांमध्ये कृषी मालाच्या उत्पादनासंदर्भात आणि विक्री व्यवस्थेसंदर्भात करार करता यावा याकरिता कराराच्या शेतीचं एक स्वतंत्र प्रकरण या कायद्यामध्ये समाविष्ट केलं गेलं. त्याचबरोबर शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना कृषी मालाची विक्री करता यावी याकरिता शेतकरी ग्राहक बाजार ही एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये आलेली होती. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या कंपन्यांना वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये एकाच वेळी शेतमालाची एकाच परवान्याच्या अंतर्गत खरेदी करता यावी याकरिता एक परवाना पद्धत या वेगवेगळ्या बाबींची या कायद्यामध्ये तरतूद केल्या गेली. आणि शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाच्या विक्री व्यवस्थेकरता वेगवेगळे पर्याय हे 2006 साली उपलब्ध करून देण्यात आले. आता या अंतर्गत खाजगी बाजारांची स्थापना झाली. थेट पणनच्या संदर्भातून वेगवेगळ्या कंपन्यांनी असतील घटकांनी असतील परवाने घेतले. त्याचबरोबर शासनाने जरी शेतकरी ग्राहक बाजारांची संकल्पना मांडलेली होती तथापि त्याच्यामध्ये महाराष्ट्रात तरी काही काम झालं नाही. अनफॉर्च्युनेटली कोणी घटक हे असे बाजार सुरू करण्यासाठी म्हणजे कायद्याच्या अंतर्गत पुढे आलेले नाहीत. आणि कराराच्या शेतीमध्ये मात्र काही प्रमाणात चांगलं काम झालेलं आहे. पण ज्या शेतकऱ्यांना ज्या कामामधून किंवा ज्या संकल्पनेमधून डायरेक्ट पैसे जास्त मिळाले पाहिजेत ती संकल्पना ही शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाची ही स्वतः विक्री थेट ग्राहकांना करता यावी या संदर्भातून होती. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या या बाजारांसाठी राखीव जागा ठेवण्याची सुद्धा कायद्यामध्ये तरतूद आहे. परंतु बाजार कुठे आहेत आणि त्याच्या बाजूलाच ग्राहक उपलब्ध आहे किंवा नाही ह्या मोठ्या समस्या याच्यामध्ये आहेत. काही बाजार समित्यांनी ते प्रयत्न केले परंतु त्याच्यामध्ये फारसं यश न मिळाल्या कारणाने काही महत्त्वाच्या गोष्टी शिल्लक राहिल्या. आणि यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी होती ती की शेवटी बाजार हा जर समजा ग्राहकाला सोयीचा असेल तर त्याच ठिकाणी तो जातो. आणि त्यामुळे कृषी पणन मंडळाने या संदर्भात काही वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. या संदर्भात आपण बोलूच. सर, आता आपण कृषी पणन जो कायदा आहे त्याच्यामध्ये ही परवानगी आहे का? म्हणजे उत्पादक ते ग्राहक म्हणजे आपण सांगितलं आता पण आहे का? हो, शेतकऱ्याला त्याच्या मालाची कुठेही विक्री करायची आणि किरकोळीने सुद्धा विक्री करायची कायद्यानुसार परवानगी आहे. यामध्ये शेतकऱ्याला भरपूर फ्रीडम आहे. फक्त काय आहे की त्याला जे पर्याय समोर दिसतात त्याच्यामध्ये त्याला प्रोटेक्शन असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि प्रोटेक्शन म्हणजे मेजर पैशाचं प्रोटेक्शन असणं. आज आपण बऱ्याच वेळेस ऐकतो की शेतकऱ्याने बाग दिली आणि त्याच्यानंतर त्याची फसवणूक झाली, पैसे मिळाले नाहीत, व्यापारी पळून गेलेला आहे. परंतु राज्यामध्ये कृषी बाजार समित्यांमध्ये शेतकरी आलेला आहे, त्याचं काहीतरी चुकीचं वजन झालंय, त्याची बाजारभावाची निश्चितता ही योग्य पद्धतीने झालेली नाही किंवा त्याने माल विक्री केला आहे पण पैसेच मिळालेले नाही बाजार समितीत, असं घडू शकत नाही. त्याच्या मागे ती गॅरंटी आहे की तो बाजार समितीत त्याकरता येतो, त्याला जो भाव ठरेल तो त्याच्या मालाचं वजन योग्य पद्धतीने होणं आणि त्याला पैशांची गॅरंटी संरक्षण. पण सर, बरेच वेळा असं होतं की आपण म्हटलं की खरंच बाजार समितीच्या माध्यमातून जर व्यापार केला किंवा व्यवसाय केला किंवा आपल्या शेतमालाची विक्री केली तर त्याचे काही ठराविक फायदे आहेत. पण बरेच वेळा डोळ्याआड व्यवहार होतात बाजार समित्यांमध्ये आणि मग जे मध्यस्थ लोक आहेत त्यांचा बरेच वेळा आपण बघितलं की त्यांचा फायदा होतो आणि शेतकरी नाराज होतो. सर, असं पण चित्र बाजार समित्यांमध्ये बघायला मिळतं, काय सांगा? काही प्रमाणामध्ये तुम्ही म्हणतात तसं आहे परिस्थिती. परंतु म्हणूनच तर आपण वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्याच्यामध्ये शेतकऱ्याची हे लायसन्सिंग प्रोसेस किंवा खाजगी बाजार असेल, थेट पणन असेल, यामध्ये सुद्धा ही काळजी घेतलेलीच आहे की शेतकऱ्याला पैसे मिळणार नाहीत असं कधी घडू शकणार नाही. आणि हा त्याच्यातलाही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आता शेतकऱ्याला जे थेट पणनच्या संदर्भात किंवा त्याने आपला माल थेट ग्राहकाला विक्री करण्याच्या संदर्भात जे काही काम सुरू केलेलं आहे ज्याच्यामध्ये माफ करा, फोन घेऊया. हो, वैशाली साळुंखे सोलापूरहून काही विचारू इच्छितात? विचारा. आवाज येतोय? विचारा. हॅलो. हा, विचारा. हॅलो, विचारा. आवाज येतोय, विचारा. वैशाली साळुंखे सोलापूर इथून बोलते. नमस्कार. नमस्कार, विचारा. आम्ही जेव्हा माल घेऊन जातो ना शेतातील, हो, काही असू द्या भाजी वगैरे, हो, तिथे गेल्यानंतर ते काय एवढं परवडत नाही ना की त्यांचे बाकीचे भरपूर असतात, याची पावती फाडा, त्याची पावती फाडा, हे करा ते करा. त्याच्यापेक्षा इथं बाहेर असं विकलं पण त्याला वेळ द्यावा लागतो. तिकडे 5 ला 10 ला मेथीची पेंडी असेल तिथे 2-3 रुपयाला घेतात ते.
बरोबर. कुठली भाजी असू द्या, आता कांदे घ्या, टमाटर घ्या, कुठली भाजी, मग हे परवडत नाही ना शेतकऱ्यांना. बरोबर. भाव विचारूया आहे म्हणून ते सरांना. करतात आणि नंतर सगळं ते घाट्यातच जातं. बरोबर. बरोबर आहे ताई. सरांना विचारूया. या संदर्भात कृषी पणन मंडळ साधारणपणे गेली 1-1.5 वर्षापासून एका वेगळ्या उपक्रमाअंतर्गत कामकाज करत आहे आणि काही सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी सुद्धा आमच्याबरोबर पुण्यामध्ये शेतमाल विक्रीसाठी येतात. आता भारत सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शहरी भागासाठी भाजीपाला पुरवठा ही योजना आणलेली होती आणि ती योजना आणताना शासनाचा उद्देश असा होता की शेतकऱ्यांना आपला माल थेट ग्राहकांना विक्री करता यावा आणि या योजनेअंतर्गत पुणे महाराष्ट्रामधले पुणे, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या 4 शहरांची निवड झालेली होती आणि कृषी पणनासाठी 4 वेगवेगळ्या घटकांतर्गत शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांचे गट असतील, शेतकरी उत्पादक कंपनी असतील यांना अनुदानाची एक तरतूद केलेली होती आणि त्या अंतर्गत शेतकऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांच्या गटांनी आणि उत्पादक कंपन्यांनी ग्राहकांपर्यंत जाऊन आपल्या मालाची ते ठरवतील आणि ग्राहकाशी निगोशिएट करून जो भाव निश्चित होईल त्याने विक्री करायची. याच्यामध्ये या 4ही मोठ्या शहरांमध्ये स्थायी किंवा फिरते विक्री केंद्र स्थापन करणे, वातानुकूलित विक्री दालन सुरू करणे, त्याचबरोबर मोटराईज वेंडिंग कार्ट म्हणजे साधारणपणे 1 टनापेक्षा किंवा 1 टन कॅपॅसिटी असलेल्या गाडीमध्ये शेतीमाल वेगवेगळा भरून तो हाऊसिंग सोसायटी असतील किंवा ज्या ठिकाणी परवानगी असेल अशा जागेवर उभं करून थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठीची एक व्यवस्था केल्या गेलेली आहे. आणि कृषी पणन मंडळाने आमच्या गेल्या महिन्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे सहकार आणि पणन मंत्री माननीय नामदार श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी संपूर्ण राज्यामधल्या पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यांच्या ठिकाणी शेतकऱ्यांना थेट आपला शेतमाल ग्राहकांना विक्री करता यावा यासाठी शेतकरी बाजारांची स्थापना करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत किंवा त्या संदर्भात आमचं कामकाज सुरू झालेलं आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये 100 शेतकरी बाजार हे सुरू करणार आहोत आणि त्या बाजारांच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना ही खूप मोठी संधी उपलब्ध करून देणार आहोत. शेतकरी या बाजारांमध्ये स्वतःच्या मालाचे बाजारभाव निश्चित करतील आणि त्या ठिकाणी ग्राहकांना सुद्धा इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर, टेंटमध्ये, टेबलावर माल ठेवूनच शेतमालाची विक्री आणि ज्या ठिकाणी स्वच्छता असेल अशा ठिकाणी या मालाच्या संदर्भात, विक्री संदर्भात शेतकऱ्याला मदत करायचा हा संकल्प आहे आमचा आणि या संदर्भात आम्ही सध्या पुण्यामध्ये किंवा मुंबईत काम सुरू केलं आहे, नागपूरला काम सुरू केलं आहे आणि सर्वच जिल्ह्यांच्या ठिकाणी 1-2 महिन्यामध्ये किंवा येत्या नजीकच्या कालावधीमध्ये हा उपक्रम सुरू केला जाईल आणि आम्ही तुम्ही जी आता अडचण सांगितलेली आहे की 2 रुपये आणि 5 रुपयाचा डिफरन्स तो कमी करायचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि सर शेतकरी जेव्हा खरंच थेट ग्राहकाला शहरामध्ये विकू शकेल त्याचा माल तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांचा नक्की फायदा होईल आणि ग्राहकांचा पण फायदा होईल कारण याच्यामध्ये फसवणूक होणार नाही कारण मध्यस्थांची साखळीमध्ये आली की फसवणूक होऊ शकते, भेसळ होऊ शकते, ती भेसळ होणार नाही. पवार साहेब मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा होता की आपला जो स्वामी समर्थ शेतकरी गट आहे, जी उत्पादक कंपनी आहे, ही संकल्पना केव्हा आपल्या मनात आली, कसं याची सुरुवात झाली, कारण आपण अध्यक्ष आहात तर कशी सुरुवात झाली, किती शेतकरी आपल्या संपर्कात आहेत आणि कोणकोणत्या मालाची विक्री आपण करता आणि याचं माध्यम काय, कुठे विकता, काय सांगता येईल? साधारण उत्पादित शेतमालाला किंमत मिळत नाही हा सगळ्यांचा सार्वत्रिक प्रॉब्लेम आहे. बरोबर. याच्यावरती पर्याय काढायचा म्हणून आम्ही साधारण शेतकऱ्यांची जी उच्च शिक्षित मुलं आहेत त्यांनी एकत्र येऊन एक आपल्याच उत्पादित मालाची आपणच एक चेन बसवायची जेणेकरून आपल्या उत्पादित मालाची किंमत आपल्याला थेट मिळवता येईल. या उद्देशाने मी स्वामी समर्थ शेतकरी बचत गटाची निर्मिती केली. त्यात आमचे सगळे MBA झालेली मुलं आहेत, मी स्वतः आहे, त्यानंतर आमचे राजेश माने, गणेश चव्हाणे, तुषार अग्रवाल, ऋतुराज जाधव अशी एक आमची टीम झाली की जसे उच्च शिक्षित मुलांनी या क्षेत्रात यावं म्हणून. तर अशा मुलांना एकत्रित करून आम्ही एक यंत्रणा तयार केली. आता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री ही एक नुसती संकल्पना नसून ही एक यंत्रणा आहे, जे ग्राहक केंद्रीय यंत्रणा आहे की जेणेकरून ग्राहकाला लागणारा उत्पादित माल शेतकऱ्यांनी उत्पादित करावं, त्याचं हार्वेस्टिंग असेल, त्याचं सगळं मॅनेजमेंट असेल ते मॅनेजमेंट करावं, लॉजिस्टिकची चेन उभी करावं आणि त्याच्या मार्फत आपला उत्पादित माल आपल्या स्वतःच्या नियंत्रणाखाली विक्री करावं, जेणेकरून मध्यस्थाची साखळी टाळली जाईल आणि जो काय ग्राहकांनी दिलेली किंमत आहे ती शेतकऱ्याला स्वतः मिळेल. आता ताईंच्या प्रश्नात तीच अडचण होती खरं की बाबा मार्केटमध्ये 2 रुपये मिळतात होलसेलला आणि ग्राहकाला ती 5 रुपयाला 10 रुपयाला मिळते.
त्याच्यावरती आम्ही पर्याय काढला की उत्पादन जास्त करण्यापेक्षा थोडंच करायचं, पण उत्पादनात जी जास्त लोक गुंतलेली आहेत ती लोक विक्री व्यवस्थेत उभी करायची, जेणेकरून काय होईल की ती लोक विक्री व्यवस्थेत आली तर तिथला रोजगार कमी होईल, तिथले खर्च कमी होईल आणि याच्यात जे मार्जिन जाते मध्यस्थामार्फत ते शेतकऱ्यांच्याच मुलांना मिळेल किंवा त्या घटकांनाच मिळेल. एक फोन घेऊया आपण वाशिमवरून पांडुरंग गुरव काही विचारू इच्छितात. पांडुरंगजी विचार. सर, कांदा मार्केटात विकताना या हमाली हे जास्त पैसे लागतात, पावत्या कोणता टॅक्स हे करतात, आपला भाव पुन्हा पद्धतशीर भाव घेत नाहीत, त्याच्याजवळ गेल्यावर भाव वाढते, आपल्याजवळचा भाव विकतात तो कमी विकले जाते. सर, एक माहिती तुम्हाला विचारायची, शेतकरी अल्पउधारक ही योजना आहे, तर आमच्याजवळ 54 गुंठे अजून विहीर सिंचन म्हणजे अजून नंबर लागला नाही आतापर्यंत, 4 वर्ष झाले. कशाचा? विहीर, पंतप्रधान पॅकेज विहीर भेट मिळते. बरोबर. हा, त्याच्यात आमचा अजून नंबर लागला नाही. 4 वर्ष झाले मी तक्रार करायला लागलो ग्रामपंचायत आणि पंचायत समिती. बरोबर. पांडुरंगी, तुमचा प्रश्न कळलाय, आपण सरांना विचारा. अजून काही विचारायचं आहे आपल्याला? अल्पउधारक हेच सर विचारायचं होतं की अल्पउधारक 5 एकरावाला का 54 गुंठे माझ्याजवळ अजून नंबर लागला नाही. पांडुरंग गुरव यांचा फोन आला होता. त्यांनी 2-3 प्रश्न विचारले की एक तर कांदा ते उत्पादन करतात, पण ते जेव्हा विकायला जातात तेव्हा त्यांच्याकडून कमी भावात घेतला जातो आणि जो घेतो तो चढ्या दराने जास्त भावाने दुसरीकडे विकतो, यांना काही मिळत नाही, त्यांची एक तक्रार होती. परत टॅक्सेस, पावत्या, म्हणजे बऱ्याच प्रकारच्या अडचणींना सामोरं जाऊन तो माल त्यांना कांदा अत्यंत कमी दरात अल्प दरात विकावा लागतो, ही त्यांची एक तक्रार होती. दुसरं, त्यांनी एक पांडुरंगजीने एक प्रश्न दुसरा पण विचारला होता की विहिरीसाठी त्यांनी अर्ज केला होता, पण 4 वर्ष झाले ते पाठपुरावा करतात पण विहीर त्यांना मिळाली नाही. मला असं वाटतं पांडुरंगजी, मला मनापासून आपल्याला एक विनंती करायची इच्छा आहे सर्वच दर्शकांना की आज आपला जो विषय आहे तो उत्पादक ते ग्राहक, कृषी मालाची विक्री. त्यामुळे आपण प्रश्न विचारताना ह्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की या विषयाला अनुसरूनच आपल्याला प्रश्न विचारायला पाहिजे, कारण विहिरीचा जो प्रश्न आहे तो या विषयाशी अजिबातच संबंधित नाही. आपल्याला शासनाकडे परत जाऊन त्याविषयीची तक्रार करायला पाहिजे, पाठपुरावा करायला पाहिजे. मला असं वाटतं विहीर आपल्याला जरूर मिळेल, पण आपल्याला आपला जो विषय त्याला अनुसरूनच आपल्याला प्रश्न विचारायला पाहिजे. तर आता पांडुरंगजी, आपण जो प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपण सरांना विचारा. सर, काय सांगता येईल? पांडुरंगजींनी जो प्रश्न विचारलेला आहे, हो सर, तर तो उत्पादक आणि ग्राहक या दोघांमध्ये पैशांचं जे काय ट्रान्झॅक्शन होतं, बरोबर, आणि याच्यामध्ये ग्राहक अदा करीत असलेली रक्कम ही अत्यंत कमी शेतकऱ्याला मिळते, हा एक प्रॅक्टिकल पार्ट आहे की 10-12 रुपयाला जर समजा टोमॅटो विकल्या गेलेले असतील तर रिटेलमध्ये त्याचा भाव 40 रुपयाच्या पुढे गेलेला असतो. आता शेतकरी बाजार समितीपर्यंत येतो इथपर्यंत पार्ट बरोबर आहे, परंतु त्याच्या पुढे मग अनलोडिंग होणं, पुन्हा माल विक्री होईपर्यंत बाजार समितीत पडून राहणं, विक्री झाल्यानंतर तो पुन्हा होलसेलर खरेदी करतो, त्याच्यानंतर तो रिटेलरकडे जातो आणि तिथून त्याची विक्री होते. कांद्यासारख्या पिकामध्ये काढणीनंतरचं होणारं नुकसान हे कम्पॅरेटिव्हली कमी आहे. त्याच्यामुळे पांडुरंगजींनी जो प्रश्न मांडलेला आहे की त्याच्यात 4 पट एवढा बदल कांद्यासारख्या पिकामध्ये होत नाही, परंतु त्याला कमी पैसे मिळतात हे निश्चित आहे. आणि म्हणूनच मध्यस्थांची जी साखळी आहे ती कमी करण्यासाठीचा हा आपला प्रयत्न आहे. त्याचबरोबर खरीप आणि लेट खरीप हंगामामधल्या कांद्याच्या बाबत आपल्याला साठवणूक करणं शक्य नाही, परंतु जर शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामासारख्या हंगामामध्ये कांद्याचं उत्पादन घेतलेलं असेल, रब्बी हंगामामध्ये कांद्याचं उत्पन्न घेतलं असेल, तर यांनी काही प्रमाणामध्ये साठवणुकीकडे जाणं हे गरजेचं आहे. आणि साठवणूक केलेली असेल तर कालांतराने या साठवणूक केलेल्या मालाचे जास्त पैसे होतात. आणि बऱ्याच वेळेस आपण बघतो की बाजारभावसुद्धा इतके वाढत असतात की केंद्र शासनाला मग निर्यातीवर बंदी आणणे किंवा साठापुढे झालेला असेल तर त्याच्यासाठी जप्ती करणे, तर ह्या ज्या बाबी आहेत या सुद्धा शेतकऱ्याला जास्त पैसे किंवा बाजारभावांमध्येच खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते याच्या नियंत्रणासाठी कराव्या लागलेल्या असतात. त्यामुळे आपण मालाच्या ताबडतोब विक्रीच्या ऐवजी काही प्रमाणामध्ये त्याच्या साठवणूककडे जर लक्ष दिलं किंवा कालांतराने विक्रीकडे लक्ष दिलं तर निश्चितच पांडुरंगजी आपल्याला सुद्धा 2 पैसे मिळतील. तर एक फोन घेऊया. परभणीवरून गायत्री वट्टमवार काय विचारू इच्छितात? विचारा गायत्री ताई, विचारा. सर, मी परभणीवरनं बोलते, मराठवाड्यामधून. माझे वडील हे अपंग शेतकरी आहे, ते कोरडवाहू शेती करतात. त्याच्यामध्ये मूग, तूर, कापूस, सोयाबीन आणि ज्वारी हे मेन उत्पादन आहे त्यांचे.
तर ते रोज बिटामध्ये जाऊन रेट काही डिटरमाइन करू शकत नाहीत. तर आमच्या इथे जी परभणीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तिथला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे हेल्पलाईनचा तो हमेशा बंद असतो. त्याच्यामुळे तिथून घरून काही आम्हाला रेट समजत नाही. आणि इव्हन तो तिथं मोबाईल नंबर पण दिला होता आम्ही रजिस्ट्रेशनसाठी, तर त्याच्यावरती मोबाईलचं रजिस्ट्रेशन केले पण त्याच्यावरती डेली मेसेज येत नाहीयेत. तर रोजच्या रोज बाजारभाव जाणून घेण्यासाठी आम्ही काय करावं? वा, खूप छान प्रश्न विचारला. खूप चांगला प्रश्न आहे. आपल्याला जर समजा एखाद्या विशिष्ट शेतमालाचे राज्यातील कुठल्याही बाजार समितीचे बाजारभाव जर पाहिजे असतील तर त्यासाठी आता टेलिफोन किंवा SMS ही फक्त काही मर्यादित बाजार समित्यांचीच माहिती प्राप्त होऊ शकेल. परंतु ताई, आपण जर समजा कृषी पणन मंडळाच्या www.msmb.com या वेबसाईटवर गेलात तर या ठिकाणी 2 ऑप्शनमध्ये आपल्याला बाजारभाव बघायला मिळू शकतात. आपल्याला वाटलं की आपण एखाद्या बाजार समितीचे बाजारभाव पाहिजे तर बाजार समितीनिहाय गेलात तर त्या बाजार समितीमध्ये आलेल्या वेगवेगळ्या कमोडिटीचे बाजारभाव हे आपल्याला 3 दिवसांचे एकाच वेळेस बघायला मिळू शकतात. त्याचबरोबर आपल्याला समजा वाटलं की मुगाचेच फक्त बाजारभाव पाहायचे आहेत तर या कमोडिटीनिहाय जर गेलात आपण तर मुगाचे बाजारभाव आपल्याला राज्यातल्या वेगवेगळ्या बाजार समित्यांचे हे बघायला मिळू शकतात. आणि या बाजारभावांच्यावर आधारित आपण आपल्या शेतमालाच्या विक्रीबाबतचं नियोजन करू शकतात. याचबरोबर ॲग्मार्कनेटच्या जर वेबसाईटवर गेलात तर देशातल्या महत्त्वाच्या बाजारपेठांमधले बाजारभाव आपल्याला बघायला मिळणं हे सोपं आहे आणि मला वाटतं त्यामार्फत आपली अडचण सुटू शकेल. आपल्याला असं म्हणायचं आहे की www.msamb.com बरोबर ही जी वेबसाईट आहे, मला असं वाटतं की गायत्री त्यांनी या वेबसाईटवर गेलं तर मला असं वाटतं की आपला जो प्रश्न होता, जी आपली अडचण होती भावाची, ती सुटू शकेल. एगमार्कची पण एक वेबसाईट आहे गायत्रीताई, ती जर आपण बघितली तर आपल्याला बरेचसा त्याची हेल्प मिळू शकेल. कारण बरेच वेळा असं होतं की फोन लागत नाही, ही आपली समस्या अगदी बरोबर आहे. पवार साहेब, मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की शेतकरी उत्पादक कंपनी आपण स्थापन केली आणि त्या अनेक शेतकरी सहभागी झाले आणि त्यातून आपण सांगितलं की लेबरची बचत झाली, मालाला भाव मिळाला, कमी उत्पादन करायचं पण हमखास भाव मिळाला पाहिजे. म्हणजे जे काही उद्देश होते ते अत्यंत युनिक आहेत, अमेझिंग आहे. पण यात किती शेतकरी सहभागी झालेले आहेत आणि नेमक्या कोणत्या मालाची विक्री आपण करतो? म्हणजे फळ आणि भाजीपाला पुरंदर तालुका जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर आणि वाल्हे गाव आपलं, तर काय सांगता येईल? साधारणपणे मी मगाशी जसं म्हणलं तसं ही एक यंत्रणा आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री एक यंत्रणा आहे. यंत्रणा उभी करायसाठी तुम्हाला लोक पाहिजेत, तर लोकांनी एकत्र आलं पाहिजे. याच्यातूनच शेतकरी गट असतील किंवा उत्पादक कंपनी असतील ही संकल्पना पुढे आली. साधारण ज्यांचा समान उद्देश आहे अशा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक उत्पादित कंपनी उभी करावी की जेणेकरून त्यांचे सगळे म्हणजे इनपुट खरेदी असतील किंवा त्यांचं जे काही उत्पादित शेतमाल होणार आहे त्याची विक्री करता येईल, त्यासाठी यंत्रणा उभी करता येईल. त्यासाठी प्रोड्युसर कंपनी किंवा शेतकरी गट स्थापन करू शकतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपण जसं सांगितलं इनपुट म्हणजे बियाणं असो, खतं असो, कीटकनाशक असो, तर या कंपन्या स्वतःहून आपल्याकडे येतील आणि आपल्याला काहीतरी डिस्काउंट पण त्यात मिळेल. कारण मोठ्या प्रमाणात त्यांची पण विक्री होणार आहे, त्यांना ग्राहक शोधायची गरज नाही आणि त्यातून शेतकऱ्याचा पण फायदा होणार आहे, असं थोडक्यात आपल्याला म्हणायचं आहे. हो, एक समूहाची ताकद तयार होती त्याच्यामध्ये. बरोबर. तुमच्या खरेद्या एक बल्कनी होऊन जातात, त्यामुळे तुम्हाला ते फायदा होतो. त्याचबरोबर चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत लवकर येतात. कारण आज कोणतीही गोष्ट जर आणायची असेल तुमच्याकडे तर एका शेतकऱ्याला एखादी चांगली गोष्ट आणणं फार अवघड पडतं. बरोबर. पण जर ते तुमच्याकडे 500 शेतकरी 1000 शेतकरी असतील तर ह्या गोष्टी तुम्हाला लवकर घेतात आणि इव्हन तुमची बाईंग कॅपॅसिटी पण वाढते. तुमची समाजात किंमत आहे ती वाढते, जसे कारण तुमचं ते ऑर्डर बल्क होते, टीम वर्क होतं तयार आणि त्यातून पुढे मग बाकीच्या गोष्टी पण बऱ्याच फायदे मिळवत आहेत. पाटील साहेब, मला एक प्रश्न आपल्याला एक विचारायचा होता. आपल्याला बोलायचं मला कल्पना आहे, पण माझ्या मनामध्ये एक प्रश्न होता. कारण मी मध्ये नागपूरला गेलो होतो, मी बघितलं की संत्रा उत्पादक जो शेतकरी आहे तो खूप त्रस्त मला दिसला. तो म्हणाला की उत्पादन खूप झालं आणि भाव एकदम पडलेले आहेत आणि तो म्हणाला की आता संत्र म्हणजे अगदी रस्त्यावर टाकण्याची वेळ आलेली आहे. आणि मी दुसरीकडे बघितले की आंबा उत्पादक जो शेतकरी आहे, आंबा महोत्सवाच्या माध्यमातून आंबा विकतो. मग संत्र्यावाला शेतकरी जो विदर्भातला शेतकरी आहे त्यासाठी काहीतरी पर्यायी विक्रीची व्यवस्था असणं गरजेचं आहे. मग मध्ये मी नंतर मुंबईला आल्यावर हे पण बघितलं की रेल्वे स्टेशनवर संत्रा काही शेतकरी विकतात आणि खरंच त्यांना चांगला भाव मिळाला आणि त्यांचा फायदा झाला. मला असं वाटतं की सर या विषयावर प्रकाश टाकणं अत्यंत गरजेचं आहे. काय सांगता येईल? साधारणपणे 1.5 ते 2.5 वर्षापूर्वीच संत्र्याच्या विक्री व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांना खूप अडचणी आलेल्या होत्या आणि गेल्या वर्षीची जर आपण परिस्थिती पाहिली तर असं लक्षात येईल की गेल्या वर्षी दर महिन्याला पाऊस पडलेला होता आणि शेतकऱ्याला कुठलंही पीक म्हणजे संत्रा पर्टिक्युलरली आपण आता संत्र्या विषयावर बोलत आहोत तर तो हार्वेस्ट करणं आणि त्याला डिस्टंट मार्केटपर्यंत आणणं ही त्याच्यासाठीची खूप मोठी अडचण होती. कृषी पणन मंडळाने गेल्या वर्षी असं विचार केला आणि त्याला आमचा CIM प्रोजेक्ट आहे अमरावतीचा, त्याच्या माध्यमातून आम्हाला खूप मोठी चांगली मदत मिळाली आणि आम्ही तिकडचे अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांना
विक्रीसाठी तयार केलं की तुम्ही त्या शेतामधून माल हार्वेस्ट करा आणि खूप मोठ्या प्रमाणात नाही तर 2 ते 3 टनाच्या कॅपॅसिटीच्या टेम्पोमधून आम्ही तुम्हाला रिटेल सेलसाठी काही आउटलेट्स ओपन करून देतो आणि तिथे विक्री व्यवस्था होईल, प्रचार प्रसिद्धीची यंत्रणा राबेल, अशा पद्धतीची एक यंत्रणा आम्ही गेल्या वर्षी राबवलेली होती आणि ती पुणे शहरापुरतीच मर्यादित होती. त्यावेळेस आम्ही साधारणपणे 240 मेट्रिक टन एवढा संत्रा रिटेलमध्ये विकला आणि त्याचा परिणाम असा होता की पुण्यामध्ये जर 40 रुपये किलो संत्र्याचा रेट होता तर जेव्हा आम्ही शेतकऱ्यांना पुणे शहरामध्ये आणलं तेव्हा 100 रुपयाला 3 किलो हा पुण्यामधल्या प्रत्येक कॉर्नरमध्ये संत्र्याचा रेट झालेला होता. त्याच्यात आम्हाला शेतकऱ्याला जे पैसे मिळाले म्हणजे ज्याचे शेताच्या बांधावर 5 रुपये आणि बाजार समितीत 7 ते 8 रुपये किलोने विक्री होणार होती ती विक्री 33 रुपये. त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे मार्केटिंग एक्सपेन्सेस 8 ते 9 रुपये किंवा काही वेळ 10 रुपयापर्यंत सुद्धा होते. परंतु ग्राहकाने अदा केलेले 100% पैसे ताबडतोब आणि मार्केटिंग एक्सपेन्सेस 0 या 2 गोष्टींवर त्याला त्याचे 5 रुपयाचे 7 रुपयाचे जर 12-13 रुपयांपर्यंत नेट इन्कम मिळत होतं, निश्चित पैसे मिळाले. आणि सर आपल्याला सांगताना मला खूप आनंद होईल की आत्ता जो हंगाम संपलेला आहे त्या अखेरीस आम्ही 11 शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या ही योजना आमच्या पणन मंडळाच्या माध्यमातून आणि CIM प्रोजेक्टच्या माध्यमातून राबवली आणि 2500 मेट्रिक टनापर्यंत आम्ही रिटेलिंगला गेलो आहोत आणि आता येत्या हंगामामध्ये आम्ही 5000 मेट्रिक टनाचं प्लॅनिंग केलेलं आहे. सर एक फोन घेऊया. सोलापूरहून उत्तम कुसुमडे काही प्रश्न विचारू इच्छितात. विचारा उत्तमराव. हो हा विचारा. नमस्कार सर. नमस्कार विचारा. हा मी सोलापूरहून बोलतोय. हा विचारा. जे आडतचे आहे ना शेतकऱ्यासाठी 8%, हा शासनाने ते 6% केले. हो हो. पण प्रत्यक्षात काय झालंय माहिती आहे का सर, की 6% कट करतात आणि 2% साईटला असं घेऊन टोटल 8% कट करून घेतात. बर हा प्रश्न आहे उत्तमराव आपला, सरांना विचारूया याविषयी. हा चालेल चालेल तुम्ही फोन ठेवू शकता. सर त्यांनी सांगितलं की अडत जी होती ती 8% होती ती शासनाने 6% केली, पण 6% घेतात आणि बाजूला नेऊन उरलेले 2% पण घेतात असं थोडक्यात त्यांनी म्हटलंय. मध्यस्थांच्या विषयी त्यांची तक्रार आहे. आपण काय सांगाल सर? कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जर समजा आपण नाशवंत शेतीमालाची विक्रीसाठी नेलेला असेल तर त्याला जास्तीत जास्त 6% आडत ही आकारावी अशा पद्धतीची कायद्यात तरतूद आहे आणि त्यापेक्षा जास्त आडत आकारता येत नाही. शेतकऱ्यांनी विचारलेला जो प्रश्न आहे तो स्थानिक बाजार समितीशी संबंधित आहे आणि मला वाटतं की शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या प्रशासनाकडे या संदर्भात तक्रार करावी, त्यांना त्या बाबी दाखवून द्याव्यात आणि ही जर चुकीची पद्धत तिथे राबवल्या जात असेल तर बाजार समितीकडून जर समजा त्यांच्या तक्रारीचं निवारण नाही झालं तर कायद्याच्या बाबतीत कायदा अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा आहे म्हणजे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार करावी. बाजार समितीमार्फत त्याच्यावर कार्यवाही केल्या जाऊ शकते. बाजार समितीत कुठल्या अनिष्ट प्रथा असू नयेत याच्यासाठी मला असं वाटतं की सर शेतकऱ्यांनी पण थोडंसं धाडस दाखवलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी जर त्याची फसवणूक असेल, जेव्हा माहिती आहे की अडत आपल्याला 6% जास्ती द्यायची नाही किंवा आकारला नाही गेली पाहिजे, तर शेतकऱ्यांनी सुद्धा थोडं धाडस दाखवलं पाहिजे आणि त्याची तक्रार रीतसर केली पाहिजे, तरच मला असं वाटतं शेतकऱ्याला न्याय मिळू शकेल. सर एक प्रश्न मला विचारायचा होता, तेवढ्यात आपण ब्रेक घेतला की एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की फळं आणि भाजीपाल्याची विक्री करण्याची एक फ्रीडम आपण दिलाय की शेतकऱ्यांनी जाऊन विकायचा, तुम्ही त्यांना जागा देता, शेतकरी तिथे विकतात. टेंट आपण मगाशी आपण टेंटचा उल्लेख केला, जागेचा उल्लेख केला, टेबल खुर्च्यांचा उल्लेख आपण केला. पण जेव्हा सर धान्य उत्पादन जेव्हा जे शेतकरी आहेत मध्ये म्हणजे मी टीव्हीवरच एका चॅनलमध्ये बघितलं की नंदुरबारमध्ये तांदूळ महोत्सव आयोजित केला होता आणि महिलांनी त्याला फार चांगला प्रतिसाद दिला. महिला म्हणाल्या की आम्ही पहिले अर्धा किलो घेतला, मग तो भात शिजवून बघितला, मग आवडला म्हणून मग परत आम्ही 2-2, 3-3 किलो घ्यायला परत त्या महोत्सवामध्ये आलो. कारण असं आहे की थोडासा जास्त जरी भाव शेतकऱ्यांनी घेतला तर आम्हाला दुःख वाटत नाही, पण यात सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांनी निदर्शनास आणून दिली की याच्यात भेसळ होत नाही, मध्यस्थ भेसळ करू शकतात, शेतकरी भेसळ करत नाही, त्यामुळे त्यांना खूप हा प्रकार आवडला. पण सर अशा प्रकारचं धान्य महोत्सव म्हणजे फळ भाज्यांच्या तुलनेमध्ये दिसत नाही सर जास्त, काय याचं कारण असेल? फळं आणि धान्य या दोघांमध्ये विक्री व्यवस्थेमधला नाशवंत आणि बिगर नाशवंत बरोबर असा एक मेजर डिफरन्स आहे. भाजीपाला आपल्याला गरजेपुरता रोज खरेदी करावा लागतो आणि त्याचं कन्झम्पशन पण जास्त आहे आणि त्यामुळे
भाजीपाल्याच्या बाबतीत महोत्सव होत नाहीत, परंतु संत्रा असेल किंवा पर्टिक्युलरली आंब्यांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात काम होतं. याचबरोबर द्राक्ष, बेदाणा असे काही महोत्सवांच्या बाबतीत आम्ही खूप वर्षांपासून काम करतोय. आणि पर्टिक्युलरली पुणे शहर किंवा इतर ठिकाणी आपण जर म्हटलात किंवा बघितलं तर आम्ही शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना विक्री करता यावी आंब्याची म्हणून गेल्या काही वर्षांपासून काम करतो. आणि पुण्यात आंबा महोत्सव हा अतिशय फेमस झालेला आहे. तांदूळ महोत्सवही घेतला गेला किंवा काही वेळेस कृषी विभागाच्या मदतीने आम्ही धान्य महोत्सव आयोजित करत असतो. परंतु धान्यामध्ये ग्राहकांची जी मानसिकता आहे खरेदीची ती फळांच्या आणि याच्यापेक्षा वेगळी आहे. बरोबर. कारण मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे साठवणूक घरामध्ये करणं अडचणीचं आहे किंवा इथल्या हवामानामध्ये आर्द्रता जास्त असल्या कारणाने ते धान्य टिकण्याचे मेजर प्रश्न आहेत. बरोबर. तर इथे ग्राहक पुन्हा फार मर्यादित स्वरूपात धान्याची खरेदी करतो. शेतकऱ्याचा महत्वाचा प्रश्न असा असतो की तो माल आणू शकतो, परंतु विक्री जर नाही झाली आणि त्याला परत जायचं म्हटलं तर खूप नुकसान आहे. आणि त्याने उत्पादित केलेल्या मालाची किमान काहीतरी किंमत त्याला एक मनामध्ये धरून तो महोत्सवांमध्ये आलेला असतो. बरोबर. त्याला भाजीपाल्यासारखं नाही करता येत की चला बेस्ट आहे तोपर्यंत ठीक आहे, गिराईक कमी व्हायला लागलं मग भाव निम्म्यापर्यंत आणून म्हणजे 40 रुपये किलोवरून 20 रुपये किलोपर्यंत आणणे हे त्याला प्रॅक्टिकली शक्य नाही. तांदूळ घेतला असेल तर तो 40 रुपये तो ग्राहकाला विकतो, तो 38 रुपये करेल, 35 रुपये करेल, 20 रुपये करणं नाही. आणि पुन्हा हा सगळा माल हा असाही नाहीये की फेकून जाता येईल, कारण खूप मोठी रक्कम अडकलेली आहे. सर याच्यावर मार्ग काढणं गरजेचं आहे निश्चितपणे. पण याच्यामध्ये मी फक्त एक छोटा सल्ला शेतकऱ्यांना देऊ शकेल की त्यांनी आपल्या मालाचं ब्रँडिंग करणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण आता सगळा जमानाच ब्रँडिंगचा आहे. आणि एकदा जर कंझ्युमरला ग्राहकाला असं वाटलं की पर्टिक्युलरली या ब्रँडचा माल हा चांगलाच असतो तर निश्चितपणे त्या मालाचा खप होतो, विक्री होते आणि ब्रँड डेव्हलप झाला की डिमांड पण वाढते. सर एक फोन घेऊया. नाशिकहून विलास वडगर काय विचारू इच्छितात? विचारा. मला वाटते सर फोन कट झालाय. सर आपण सांगत होता की ब्रँड डेव्हलप केला तर शेतकऱ्यांना त्याचं मार्केटिंग करणं सोपं होईल. अजून काही पर्याय सर? नाही, ब्रँड हा तर खूप महत्वाचा पार्ट आहे. आणि जसं आपण म्हटलो की राज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट आलेले आहेत, तर शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सुद्धा आपले शेतकरी ज्या काय मालाचं उत्पादन करतात तर आपलंच माल आपण प्रोसेस करणं आणि त्याचं कंझ्युमर पॅकिंगमध्ये पॅकिंग करून आणि मग ब्रँड एस्टॅब्लिश करून माल विक्री करणं. शहरांमध्ये किंवा कोणत्याही ग्राहकाला शेतकऱ्याला कमी पैसे द्यावेत असं मनापासून कधी वाटत नसतं. फक्त त्याचा पार्ट असा आहे, त्यालाही ते दुःख आहे ग्राहकाला सुद्धा की आपण देतो पैसे परंतु ते शेतकऱ्यापर्यंत किंवा ग्रामीण भागापर्यंत जात नाही. आणि या थेट विक्री व्यवस्थापनामध्ये तो एक खूप महत्वाचा पार्ट आहे की हा पैसा फक्त शेतकऱ्याकडे जात नाही तर हा पैसा ग्रामीण भागापर्यंत जायला मदत होते. आणि कंझ्युमरने पे केलेला पैसा जोपर्यंत ग्रामीण भागात जात नाही तोपर्यंत तिथल्या इकॉनॉमीमध्ये बदल होणार नाही आणि ते गरजेचं आहे. सर ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था आणि त्याला चालना मिळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मी पण शहरात राहतो, मला माहित आहे की शहरातला माणूस जेव्हा भाजीपाला किंवा एखादा कृषी माल उत्पादित झालेला माल जेव्हा विकत घेतो ना त्याला मनापासून असं वाटत असतं सर की शेतकऱ्याला हा पैसा गेला पाहिजे, मध्यस्थांना नाही गेला पाहिजे. त्याला मनापासून असं वाटत असतं की शेतकरी टिकला पाहिजे, शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त कृषी माल उत्पादित कंपन्या स्थापन झाल्या पाहिजे, ब्रँडिंग झालं पाहिजे, याकडे पण शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण शेती हा व्यवसाय आणि व्यवसाय म्हणूनच त्याच्याकडे बघितलं पाहिजे. पवार साहेब, मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की जसं आपली एक शेतकरी उत्पादक कंपनी आहे तर याचं थेट मार्केटिंग आपण करता, त्याचं विपणन करता, तर ते नेमकं कसं करतात, काय त्याची प्रोसेस आहे? साधारण शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची विपणन पद्धती म्हणजे आता सध्या जे सिस्टीम चालू आहेत त्याप्रमाणे ते काम होतं. सुरुवातीला सोसायटीमध्ये ग्रुप करून त्यांच्या मालाची विक्री केली जायची, पण तिथे थोड्याशा अडचणी येतात कारण सोसायटीतलं एक ऑर्डर लिमिटेड असते. त्यानंतर सगळ्या गोष्टी मॅनेज होत नाही, म्हणजे वेळ असेल किंवा सगळ्या व्हरायटी असतील. तर त्या संदर्भात आम्ही एक असा प्रयोग केला की बाबा एका ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांना गोळा करून काही विक्री करता येईल का. तर त्या हिस्सातून आम्ही पुण्यात शेतकरी आठवडी बाजार म्हणून एक कन्सेप्ट चालू केली की जेणेकरून संपूर्ण म्हणजे आता आमच्याकडे पुण्याच्या आसपासचे 60 शेतकरी गट आणि 10 उत्पादक कंपन्या आहेत. म्हणजे जवळजवळ 2000 शेतकऱ्यांचा एक 40 टन माल रोज तिथं विक्री होतो. अशा पुण्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आठवडे बाजार आहेत की ज्याच्यामधून आम्ही त्यांच्या मालाची विक्री करतो. मग त्यातून भाजीपाला असेल, फळं असतील, धान्य असतील, कडधान्य असेल किंवा इव्हन ग्रामीण वस्तू
म्हणजे शहरातील लोक काय झालं तरी हे कधी ना कधी ग्रामीण लोक होते तेच शहरात आले, त्यामुळे त्यांना ह्या वस्तूंचं अट्रॅक्शन आहे. म्हणजे शेतकऱ्याचं नुसतंच भाजीपाला आहे असं नाही, तर जे काही उत्पादित वस्तू आहेत, महिला बचत गटांचे लोणची पापड वगैरे असतात किंवा ज्या ग्रामीण संस्कृतीच्या वस्तू आहेत, तर या इथे येऊन विक्री करतात. त्यामुळे पुण्यामध्ये त्याला फार चांगला प्रतिसाद मिळतोय. म्हणजे ग्राहकांची अपेक्षा होतीच की बाबा शेतकऱ्यांनी ग्रामीण वस्तू मिळाव्यात, त्याला हे आठवडी बाजार असेल किंवा थेट विक्री असेल ह्याच्यामुळे एक चालना मिळाली. आणि हे गरजेचं आहे. जर तुम्ही पाहिलं तर आज कुठे ना कुठे तरी एक दरी तयार होत चालली, म्हणजे शेतकरी असतील किंवा मग शहरी लोक असतील किंवा ग्रामीण आणि शहरी अशा प्रकारचे. तर ही दरी मिटवण्याचं काम एकमेव ही गोष्ट होईल की बाबा लिंकेज झालं पाहिजे, म्हणजे जेणेकरून शेतकरी किंवा ग्रामीण भागातली लोक आहेत ती शहरात येतील, त्यांचा माल उत्पादित विक्री करतील आणि शहरातील लोक त्याच्या बदल्यात जो काही पैसा देतील तो संपूर्ण ग्रामीण भागात जाईल. आमच्या थेट विक्रीच्या अंतर्गत आठवडी बाजाराचे जवळजवळ वार्षिक उलाढाल 40 कोटीच्या आसपास होते. आणि सर ह्याच्यातला फक्त 10%, 1% साधारण, म्हणजे 40-1 लाख रुपये वर्षाचा इथं खर्च होतो. बाकी संपूर्ण रक्कम गावाकडे जाते, म्हणजे उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून असेल किंवा शेतकरी गटांच्या माध्यमातून असेल. म्हणजे 40 कोटीमध्ये 40 लाख म्हणजे 10% जवळपास 1%. म्हणजे प्रचलित व्यवस्थेप्रमाणे नाही म्हणलं तर 15 ते 20% तुमच्या हिथं जातात. तर हेतला 1% फक्त जातो, बाकी सगळी रक्कम गावाकडे जाते. बरं, हा फक्त मॉनिटरी झाला इफेक्ट. बाकीचा जो इफेक्ट आहे आज तुम्ही बघितलं तर हे स्टॅटिस्टिक्स सांगताल की उत्पादित माल ग्राहकाच्या हातात येईपर्यंत 30%च क्वालिटी राहते. बरोबर, कारण ते चेन तयार झाली, 7 ते 8 वेळा मालाची मुवमेंट होती, त्याच्यामध्ये माल बराच खराब होता. तर याच्यात काय होतं की उत्पादित केलेलं म्हणजे कलेक्शन सेंटरवरती आलेला माल थेट कस्टमरपर्यंत येऊन कस्टमरच्या दारात खोलला जातो, त्याला क्रेट दिले जातात, इलेक्ट्रॉनिक वजन काटे दिले जातात, त्यामुळे त्याची क्वालिटी मेंटेन होते, ग्राहकांना चांगला माल मिळतो. किंमत साधारण बाहेरच्या एवढी द्यावं लागली तरी ग्राहकांची काय अपेक्षा म्हणजे हरकत नसते, पण शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचा मोबदला मिळतो. म्हणजे जो तुम्ही माल चांगल्या प्रकारे येता, चांगल्या प्रकारे माल आला की त्याला किंमतही चांगली मिळते. सिस्टीममध्ये होणारं वेट लॉस, वेस्टेज असेल म्हणजे फक्त क्वांटिटी लॉस नाही तर क्वालिटी लॉसही टाळला जातो. बरोबर, नवीन काही गोष्टी होतात. आज सगळीकडे बघितलं तर लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत, काही सेंद्रियचे प्रयोग चालू आहेत, काही केमिकल कमी वापरून प्रयोग चालू आहेत. हे जर शेतकऱ्यांनी केले तर ते ग्राहकाला थेट मिळतात. म्हणजे कम्युनिकेशनचं माध्यम झालं तयार की बाबा शेतकऱ्यांनी जे काय कराल तर त्याचं ते थेट ग्राहकापर्यंत जाते. ग्राहकांनाही तो माल पाहिजे, त्याची रिक्वायरमेंट आहे. थोडक्यात शेतकऱ्यांचा पण फायदा होतो, ग्राहकांचा पण फायदा होतो आणि काट्यामध्ये म्हणजे वजन काट्यामध्ये कुठल्याही प्रकारची फसवणूक होत नाही. आणि आपण असं सांगितलं की 40 कोटीचा व्यवहार होतो आणि फक्त 40 लाख खर्च जवळपास, म्हणजे 1%, म्हणजे अगदी नगण्य खर्चामध्ये शेतकऱ्यांचा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो जर शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी कंपन्या फॉर्म केल्या तर. एक फोन येतोय नांदेडहून, गजानन कदम काही विचारू इच्छितात, विचारा. हा गजाननराव विचारा. हा नमस्कार सर, मी नांदेडहून बोलतो, गजानन कदम. विचारा. तर आमच्या बाजूला 5 किलोमीटर एक कारखाना आहे, भाऊराव चव्हाण साखर कारखाना. तिथं भाव उसाला 1500 आहे आणि बाजूला 20 किलोमीटर हिंगोली जिल्ह्यामध्ये टोकई कारखाना आहे, नवीन सुरू झाला यावर्षी, तिथं भाव 1800 आहे. तर या कारखान्यावर सरकारचं काही नियंत्रण नाही का? गजाननराव, मगाशी पण कार्यक्रम तुम्ही सुरुवातीपासून बघत असाल तर मी सांगितलं होतं की आपला जो कार्यक्रम आहे हा उत्पादक ते ग्राहक असा कार्यक्रम आहे. शेतमालाचं जो उत्पादन होतं, आता तुम्ही जो म्हणताय तो नाही, बोला बोला बोला. मी जे बोलतो ना सर, शेतमालाचं उत्पादन, ऊसाचं उत्पादन आहे, कारखान्यावर वेट तर सरकारच होणार, पण वेट कमी जास्त का रेट मध्ये असं म्हणायचं आहे. कारण ते तिथे ऊसाचं उत्पादन साखरेमध्ये होणार आहे, इथे ऊसाचं उत्पादन साखरेमध्ये होणार आहे. तो 1800 आणि पहिले इथं 1500 मध्ये 300 रुपयाचा फरक आहे का त्यांना मागे पडतो, तो शेतकऱ्याचं नुकसान नाही आहे का? बरोबर आहे. आज तसं बघितलं तर आपण साखर कारखाना आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या समस्या वेगळ्याच आहे, तो विषय कम्प्लिटली वेगळा विषय आहे. आज आपण ज्या विषयावर चर्चा करतो हा विषय वेगळा आहे. मला असं वाटतं की हा प्रश्न संयुक्तिक नाही, तरी सुद्धा आपण सरांना म्हणूया की सर याच्यात काय करता येईल आपल्याला. ऍक्च्युली त्यांची ही तक्रार आहे, त्यांनी साखर कारखानदारांकडे जायला पाहिजे, तिथल्या सदस्यांना भेटलं पाहिजे आणि त्यांनी त्यांची तक्रार सांगितली पाहिजे. आपण काय सांगाल सर? नाही सर, या संदर्भातून त्यांच्या जर वजनाच्या किंवा ऊसाच्या भावाच्या बाबतीतली अडचण असेल तर विभागीय स्तरावर किंवा ते जिथून फोन करतायत त्या ठिकाणी साखर आयुक्तालयाच्या अंतर्गत एक प्रशासकीय यंत्रणा कामकाज करते किंवा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सुद्धा त्यांना तक्रार दाखल करता येऊ शकते आणि मला वाटतं तेच योग्य व्यासपीठ आहे. इथून फारसं काही ऊस विषयावर सांगणं संयुक्तिक होणार नाही. फक्त सर आपली जी चर्चा चालली होती त्यामध्ये पवारांनी शेतकरी बाजारासंदर्भात जो प्रामुख्याने उल्लेख केलेला होता की एक बाब त्या शेतकरी बाजाराच्या संदर्भातून महत्त्वाची अशी आहे की शेतकऱ्याला जसं मदतीचा हात या टायटल खाली आम्ही ग्राहकांना तिथे अट्रॅक्ट करतो, त्याच पद्धतीने ग्राहकांना सुद्धा
चांगल्या दर्जाचा माल मिळावा, त्या ठिकाणी 100% इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावरच त्या मालाचं वजन व्हावं. कारण बाहेर इतरत्र लोडगाडीवर किंवा कुठेही इलेक्ट्रॉनिक वजन काटा असतोच असं नाहीये. वजनात फसवणूक होऊ शकते. वेट पण वापरत नाही, दगड वापरतात बरेच वेळा. हो, जे चुकीचं आहे. शेतकरी बाजारांमध्ये एक कंपल्शन आहे की इलेक्ट्रॉनिक वजन काटा, शक्यतो मालाला सावली असली पाहिजे म्हणून टेंट, आणि यासाठी राज्याचे पणन मंत्री मान्य नामदार श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंवा क्रेट्स आणि त्याचबरोबर टेंट यांच्यासाठी सुद्धा शेतकऱ्याला तो जर थेट शेतमालाची विक्री करता येत असेल तर त्याला आर्थिक मदत देता येईल का या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी आम्ही करत आहोत. पुण्याबरोबरच नागपूर आणि मुंबईमध्ये सुद्धा बाजार सुरू होत आहेत. आणि मला वाटतं निश्चितच की शेतकऱ्याला ही एक संकल्पना आहे की जी निश्चितपणे जास्तीचे पैसे मिळवून देणार आहे. आणि या बाजारांमध्ये 100% व्यवहार हा रोखीने होतो. तिथे काय चल आजचा माल दिला उद्या असं काही नाहीये. अगदी बरोबर. आणि शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये एक विशिष्ट नातं सुद्धा डेव्हलप करायचा आमचा प्रयत्न आहे. सर, आता आपण मगाशी कार्यक्रमापूर्वी आपल्याला मला सांगितलं की जवळपास 600 शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत. तर सर, मला असं वाटतं की राज्य एवढं प्रचंड मोठा, राज्याचा मोठा कारभार आहे, एवढी शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे, ग्रामीण भागामध्ये आहे, तर या शेतकरी 600 का, या 6000 का नाही, जास्त का होत नाही? आपण यासाठी अजून काहीतरी अनुदान, अर्थसहाय्य, खूप काहीतरी असं आकर्षण निर्माण झालं पाहिजे की शेतकरी उत्पादक कंपन्या जास्त स्थापन होतील आणि त्यातून शेतकऱ्यांचं, जसं पवारसाहेबांनी सांगितलं की अगदी 1% खर्च करून 40 कोटीपर्यंतची उलाढाल होऊ शकते. तर मला असं वाटतं शेतकऱ्यांचा पण फायदा होईल आणि ग्राहकांचा पण फायदा होईल. आपण म्हटलात ते बरोबर आहे सर की 600 वरून 6000 कंपन्या सुद्धा झाल्या पाहिजेत. पण प्रश्न असा आहे की क्वालिटेटिव्ह वर्क झालं पाहिजे. त्या संख्या वाढवून चालणार, नुसती संख्या वाढवून चालणार. अगदी बरोबर. आणि कंपन्या चालवताना बरोबर ह्या व्यावसायिक दृष्टिकोनातून चालवणं त्यांच्या सदस्यांच्या दृष्टिकोनातून खूप गरजेचं आहे किंवा त्यांच्या आर्थिक फायद्याच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या 600 कंपन्या किंवा 600 पेक्षा जास्त कंपन्या रजिस्टर झालेल्या आहेत, यांच्या बेसिक माहितीचं संकलन हे कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि आमचा आता पुढचा प्रयत्न आहे की या कंपन्यांना कृषी मालाच्या विक्री संदर्भातून कोणत्या प्रकारच्या गरजा आहेत, मग गोदामांची गरज आहे का, रायपनिंग चेंबरची गरज आहे का, माल विक्रीसाठी त्यांना ब्रँड डेव्हलपमेंट करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची गरज आहे का, वेगवेगळ्या असंख्य गोष्टी आहेत. किंवा पॅकिंग आहे, मालाची प्रतवारी करण्याची यंत्रणा आहे. या सगळ्या संदर्भातून त्यांच्या गरजांचा एक अभ्यास कृषी पणन मंडळ हा लवकरच करत आहे. आणि ह्या गरजा आमच्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार त्याच्यावर कार्यवाही करायची. आणि हे करत असताना कंपन्यांना आर्थिक मदत सुद्धा ही शासनाच्या वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. आणि या कंपन्यांच्या माध्यमातून आम्ही फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशातल्या वेगवेगळ्या बाजारपेठांपर्यंत जाऊन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये, कारण कुठला तरी एखाद दुसरा शेतकरी निघाला आणि तो 2 टन माल घेऊन परराज्यांमध्ये गेला तर हे बरोबर नाही. तर तिथले व्यापारी असतील किंवा तिथल्या संस्था असतील यांच्या मार्फत तिकडचा माल इकडे आणणे आणि इथल्या शेतकऱ्यांच्या कंपन्यांनी त्याचे विपणन करणे, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या उत्पादित मालाचं वेगवेगळ्या राज्यांमधल्या कंपन्यांच्या माध्यमातून विपणन करणे, असा एक वेगळ्या प्रकारचा प्रकल्प हा भविष्यामध्ये आम्ही आता हातात घेत आहोत. पवारसाहेब, जाता जाता आपल्याला वेळेचं थोडं बंधन आहे, मला थोडक्यात एक सांगा की आता शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करायची आहे, त्याची नेमकी पद्धत काय? शेतकरी उत्पादक कंपनी ऍक्टच्या अंतर्गत रजिस्टर होते. यासाठी एक सेपरेट CS नेमावा लागतो जो तुमचे सगळे कायदेशीर कारवाई पूर्ण करून घेईल. सुरुवातीला याला 10 लोक असणं गरजेचं आहे जे स्वतः शेतकरी असले पाहिजे. शेतकरी उत्पादक कंपनीचा सभासद फक्त शेतकऱ्यांनाच होता आहेत. 10 लोक पाहिजे, त्यातले 5 लोक सुरुवातीचे डायरेक्टर असतील जे प्रमोटर राहतील आणि 5 लोक शेअर होल्डर राहतील. कंपनी ऍक्ट प्रमाणे बाकी सगळ्या सिस्टम होते, त्यांची डिजिटल सिग्नेचर काढली जाते, DIN नंबर वगैरे काढले जातात. आणि मग एकदा कंपनी रजिस्टर झाली की त्यांना पुढे स्वतःचं भांडवल उभं करणं असेल किंवा लोन घेणं असेल किंवा जमीन खरेदी करणं असेल, कोणते व्यवहार करणं असेल तर यासाठी बाकीच्या सगळ्या सवलती मिळतात. बँकाकडून त्यांना कर्ज मिळू शकतात. फक्त सुरुवात अशी आहे की तुमच्याकडे ग्रुप पाहिजे जे स्वतःचं म्हणजे
त्यांचं इच्छा काहीतरी पाहिजे. एक सामूहिक गरज पाहिजे. इच्छा पाहिजे, गरज पाहिजे आणि गरज सगळ्यांनी पाहिजे. सोबत येणं गरजेचं सोबत येणं आहे. किंवा पण असे जर शेतकरी आपल्याकडे आले तर आपणही त्यांना मार्गदर्शन करू शकाल की हो, एखादी नक्कीच. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करायची असेल तर, म्हणजे पुणे जिल्ह्यातलंच मी म्हणत नाही, इतर जिल्ह्यातून जरी शेतकरी आपल्याकडे आले तर आपण मार्गदर्शन करू शकाल? हो आहे. आता आम्ही प्रचलित आहे त्यात म्हणून मार्गदर्शन तर करणार. त्याबरोबर सरकारी यंत्रणाही बऱ्याच आहेत. बरंच. MSCP आत्मा आहे जे कंपनीचं रजिस्ट्रेशन आत्मा पण आपल्याला मदत करते. आणि काही फंडिंगही होते त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन होण्यासाठी. बरोबर. मंडळी, आपल्या पत्रांची आम्ही नेहमी वाट बघत असतो. आपल्याला पत्र लिहून जर काही सूचना करायच्या असतील तर नक्की आम्हाला आपल्या पत्रांची आम्ही नेहमीच वाट बघत असतो. पत्ता स्क्रीनवर आपल्याला दिसतोय. निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला आपण सूचना करू शकता, आम्हाला आमच्याशी संपर्क साधू शकता. कृषी दर्शन ddkmumbai@gmail.com आणि कृषी वार्ता ddkmumbai@gmail.com. आपल्याला माहिती आहे की कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून पोर्टल सुद्धा आहे. आपल्याला पोर्टलच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला संपर्क साधता येईल. वेबसाईट आहे आमची आहे. फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. मला असं वाटतं की अनेक माध्यम आहेत, फक्त आपला संपर्क आमच्याशी होणं गरजेचं आहे. आपल्या